यंदाची कॅबिनेट बैठक मुंबईमध्ये न होता ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पार पडणार असल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे। विशेष म्हणजे ही बैठक जी आहे ती अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव असलेल्या चोंडी या ठिकाणी होणार आहेत। आपण या गावाकडे जाणारी ही प्रवेशद्वार बघतोय। जवळपास पुढे 5 किलोमीटरवरती चोंडी हे गाव आहेत। मात्र इथेच आपण बघितलं तर चोख असा पोलीस बंदोबस्त आहेत, वाहनाची तपासणी देखील केली जाते। यासोबतच इथूनच होर्डिंग्स खरं तर बघायला मिळत आहेत। संपूर्ण हा रस्ताच होर्डिंगमय असा झालेला आहे। चोंडीकडे हा जाणारा रस्ता आहे। एकीकडे हा रस्ता होर्डिंगमय झालेला आहे, पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी बघायला मिळतोय। तर दुसरीकडे आज देखील या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा हा केला जातोय। आपण जर या इथे बघितलं तर घराघरामध्ये जाऊन लोकांच्या ज्या टाक्या असतील, इतर छोटी भांडे असतील, ते इथे टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि हे भांडीन ते भरलेही जातात। आपण समोर बघत आहोत ही दृश्य। जे आज काहीच वेळामध्ये इथे कॅबिनेट बैठक होईल, मात्र इथेच गावांमध्ये अशा प्रकारे टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। भाऊ, काय रोज किती पुरवठा होतो टँकर? पुरवठा दोन दोन तीन खेपा लागतात रोज. बरं, आणि मग कुठे कुठे जातात? चोंडी, अजून कुठे कुठे? सोंडी जाते, गावदिगी. हां, बरं पाण्याची खूप टंचाई. हां हां, बरं टँकर शिवाय पर्याय नाही. बरं। भाऊ, भरलं का पाणी? हा भरलं. बरं, कधी येतं पाणी इथं? 8-10 दिवसाला येते. 8-10 दिवसाला येतं। बरं, कधीपासूनचा पाणी प्रश्न आहे? ही पार लय वर्ष झाले पाण्याचं हे. बरं, तुम्ही इथं कोणाला भेटले नाही का? नेते मंडळी कोणाला खायला? नाही कोणाला नाही सांगितलं. काय आता तुमची इच्छा? आज कॅबिनेट बैठक होते तुमच्या इकडे, काय पाणीच नाही गावाला तर काय करणार आम्ही. आता तुमच्या अपेक्षा काय? सगळे मंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री। आम्हाला 2-3 दिवसाला पाणी भेटावं. आपण बघत आहोत की किमान 2 ते 3 दिवस तरी 2 ते 3 दिवसांनी तरी पाणी मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहेत। अजून काय गावकरी? भाऊ, कुठले तुम्ही? इथलेच का? इथलंच येत. पाणी कधी कधी येतं? पाण्यात सध्याला 8-10 दिवसाला सुटतंय. 8-10 दिवसांनी येतं। बरं, आज कॅबिनेट बैठक होणार आहे तुमच्याकडे आणि आजच टँकरनी पाणी पुरवठा आज पण होतोय। हो, कशी अडचण आहे, कशी समस्या आहे पाण्याची? पाणी जरा उन्हाळा सुरू झाला की असंच असतं सारखं. मग कसं करता आता? 8 दिवस पाणी नाही तर कसं करता? टँकरनेच. टँकरने। मग घरात इतर कसं, म्हणजे रोजची आंघोळ असेल, इतर पाणी वापर? ती टँकरचं पाणी सगळं. टँकरने। हां, कधी राहत आणावं लागतं मग हां. प्यायसाठी. बरं, हां, आता आज मंत्रिमंडळ बैठक होती, काय अपेक्षा आहे बैठकीतून तुम्हाला? तेच थोडं पाण्याचं तेवढं झालं तर मग काय नाही अडचण. पाणी प्रश्न? शासनाचं हां, या 2-3 महिने फक्त टँकर चालू करायला पाहिजे. आपण बघत आहोत की अशा परिस्थितीमध्ये खरं ते गावकरी राहत आहेत। 7 ते 8 दिवसांनी पाणी हे येत आहेत। काही आजी एक त्यांच्याशी आपण बोलूयात। आजीबाई, काय पाणी प्रश्न आहे? 8-10 दिवस पाणी सुटत नाही ना आम्हाला. हां इकडं तारांबळ आहे, मोऱ्या नाहीत, हां पाणी जायला मोरी नाही आम्हाला. हां, तेवढंच आणि काय नाही. मग आता इथून पाणी जात नाही आमचं मोरीच. पाणीच नाही तर कशी कामं करता घरची सगळी? कशाची कामं करायची, काय करायची, कुठं काम आहे तर काय. सारवाय पाणी भेटतं ना लवकर, सडा रांगोळी करायचं सुद्धा. हां, मग काय करायचं. पिण्याचं पाण्याचं काय करता? पिण्याचं पाण्याचं जे टँकर येते ते येतात की घरी. हां हां हां, जेरचं ती काय म्हणतात की ती आणतात ती. ते आणता का? हां, ते. विकत आणावं लागतं? मग हा कितीला मिळतं पिण्याचं पाणी? काय माहिती, जी घेतात 20 रुपयाला 10 रुपयाला घागरी घेतात. हो का? बरं, आता आज काय तुमच्या गावात काय आहे माहिती तुम्हाला? आज काय काय आता ती आपल्याला काय करते दुसऱ्या म्हातारा माणसाला काय ते. सगळे मंत्री येणार आहे आज तुमच्याकडे, ठरव. याच सगळ्या तुमच्या रोडनी जाणार आहेत हं. त्यांच्याकडे, काय आता तुमची अपेक्षा आहे या बैठकीत? आता आमचं पोरगं गेलं, पोरगं म्हणलं असतं मला काय करतं, एवढी मी गोळा वाटाय एवढी तुमचा नाही. पाणी प्रश्न सुटावा वाटतं का तुम्हाला? आणि ती आम्हाला का नाही मोरीचं पाणी कशाचं पाणी जायला नाही बघा, केलं नाही. तिकडून तिकडेच केलंय त्यांनी, इकडं केलंच नाही आमचं जायला. आमचं घर आहे तर ठीक आहे, ठीक आहे. दुसरं काही नाही आम्हाला वाद. पण आपण बघत आहोत खरं तर ही गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहेत। एकीकडे कॅबिनेट बैठक होती आहेत, मंत्री येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर सर्व तयारीही करण्यात आली आहेत, कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत। मात्र मूळ गावचा प्रश्न जो आहे तो सुटणार का, असा प्रश्न आता गावकरी विचारत आहे। कॅमेरामन विकी पार्सो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, चोंडी, अहिल्यानगर।